मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचं देशाचं राजकारण असं आहे की राजकारण्यांनी ठरवलं ना तर ते देशामध्ये काही करू शकतात आणि सर्वसामान्य माणसाला कळणारही नाही की राजकारणी कशी थुकपट्टी लावून गेली. एप्स्टीन फाईल ओपन झाली अमेरिकेमध्ये तेव्हा नाव आलं नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं, त्यांच्या काही मंत्र्यांचं. आणि ही चर्चा सुरू असताना असं वाटलं होतं की नाही नरेंद्र मोदी आता कुठेतरी अडकतील, त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा विरोधक हवी होतील. अशी चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हणा अशी काही गेम फिरवला की अचानकपणे नाशिकची खरात फाईल बाहेर आली. खरात फाईल बाहेर आल्यामुळे झालं काय, एप्स्टीन फाईल मागे पडली आणि खरात फाईल सुरू झाली. आज अशोक खरात या बंधुभावावर इतकी चर्चा झाली म्हणा, इतके आरोप प्रत्यारोप झाले, इतके व्हिडिओ आले, इतक्या पोस्ट आल्या की एखादा ऊसाची दांडी आपण त्या गुराळात घातल्यानंतर कसा त्याचा चोथा होतो तसा या प्रकरणाचा चोथा झालाय. पण आता प्रश्न एकच उरलेला आहे, तो म्हणजे कोणाकोणाला शिक्षा होणार. कारण बऱ्याच राजकारण्यांची नावं आहे, जवळजवळ 39 ते 40 आमदार हे खरातांच्या भेटीला गेले होते. अनेक जणांनी करंगड्यामधून रक्त सांडलेलं आहे. कित्येकांनी त्यांच्याकडनं पूजा करून आपले जे विरोधक आहेत त्यांना कसं निस्ताभूत करता येईल याची व्यवस्था केलेली आहे. SIT चर्चा करते आहे. फडणवीस म्हणतात कोणाला माफ केलं जाणार नाही, पण खरंच असं होणार का हो? कारण आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर फडणवीसांच्या मांडीवर जे जे जाऊन बसलेले आहेत ते अगदी वॉशिंग मशीन मध्ये आपण त्याला टाकायचं आणि मिस्टर क्लीन म्हणून बाहेर काढायचं असा प्रकार महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षात 3 वर्षात झालेला आहे. फडणवीस आरोप करतात आणि मग त्याच लोकांना जवळ करतात, मग त्यांना ब्लॅकमेलिंग करत असतील, त्यांना इशारा देत असतील आणि मग भाजपच्या इशाऱ्यावर हे भ्रष्टाचारी लोक चालत असतात. आता खरात फाईल मध्ये अनेकांची नाव आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघाल तर रुपाली चाकणकर नाव भरपूर वेळा आलं पण एकदाही त्या चौकशीला गेल्या नाही. त्या म्हणतात मला चौकशीला बोलवलं नाही. 177 कॉल त्यांनी खरातांना केले. जवळजवळ 21 कॉल हे उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरातांमध्ये झाले. अगदी 21 मिनिटापर्यंत त्यांचं संभाषण झालंय. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील त्यांचं संभाषण झालेलं आहे. आता एक विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की याच्यामध्ये जे अडकले आहेत मध्ये दीपक केसरकर असू दे, राधाकृष्ण विखे पाटील असू दे, धनंजय मुंडे असू दे, सुनील तटकरे असू दे, बडी बडी नावं आहेत. मग या नावाचं काय होणार, यांच्यावर होणार का कारवाई? खरंच मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार तर ते शून्य आहे. कोणावरही कारवाई होणार नाही, कोणी अटकेत जाणार नाही. शेवटी हेच होणार की नाही भोंदू बाबा हे जे होते त्यांची फक्त यांच्याशी ओळख होती, याच्या पलीकडे काही निष्पन्न होणार नाही. मग आपण थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या मंत्र्यांची नावं जर आली असती, त्यांच्या आमदारांची नावं आली असती तर आज काय घडलं असतं? विचार करा तुम्ही की मुख्यमंत्री असताना झालं, मग फडणवीसनी त्यावेळी काय केलं असतं? तर फडणवीसांनी त्यावेळी आपल्या प्याद्यांना म्हणा, आपले सोशल मीडियावरील जो सेल आहे त्यांना सांगून अक्षरशः हैराण करून सोडलं असतं. त्यांच्या अटकेची मागणी केली असती, त्यांना इतका बदनाम करून सोडला असता की अनेकांनी राजीनामे दिले असते, अनेक जण गपचूप मूग गिळून बसले असते आणि भाजपला आपलं समर्थन देत राहिले असते. कित्येक जण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजप सोबत गेले असते. आणि त्याही पलीकडे आता जी नावं आली त्याच्यात जर उद्धव ठाकरेंच्या खास माणसांची नावं आली असती तर काय झालं असतं? मला वाटतं त्यांचा बाजार सुटला असता, कारण फडणवीसांनी त्यांना सोडलं नसतं. आज परिस्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरेंची माणसांची नावच नाहीयेत. नावं कोणाची आहेत? तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीची, शिंदेच्या शिवसेनेची आणि स्वतः भाजपच्या मंडळींची. आता महायुतीला समर्थन देणारे, महायुतीमध्ये सामील असणारे ही सर्व मंडळी आहे. त्यामुळे फडणवीस फार हुशार आणि चाणक्य आहे. ते कोणाचंही नाव पुढे येऊ देणार नाही. शेवटी पोलीस खातं त्यांचं आहे. पोलिसांना जे तसं सांगणार तसं पोलीस वागणार. कोणालाही शिक्षा होणार नाही. उलट ज्यांची नावं आली आहे त्यांना ब्लॅकमेलिंग कसं करता येईल, त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवता कसं येईल हा विचार आता फडणवीस करत असतील. कारण फडणवीसांची सवय आहे, ते डूक धरतात पण कोणी त्यांचं मांडलिकत्व पत्करलं, कोणी त्यांच्या मांडीवर जाऊन बसलं की त्याला कसं अगदी क्लीन करता येईल याकडे फडणवीसांचं लक्ष असतं. आज महायुतीतले अनेक आमदार अडकलेले आहेत त्याच्यामध्ये. पण आज तुम्ही लिहून ठेवा, एकावरही कारवाई होणार नाही. कारण हे सर्व भाजपच्या आणि फडणवीसांच्या मांडीवर बसलेले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकरण दाबलं जाणार. आणि सुदैव म्हणा उद्धव ठाकरे यांचं म्हणावं लागेल की त्यांचा कोणी मोठा नेता, आमदार, खासदार हा अद्याप तरी याच्यामध्ये अडकलेला नाही खरात प्रकरणामध्ये.
कारण तो जर अडकला असेल तर एक तर त्याच्यावर कारवाई होईल, आणि नाही झाली तर बघा तुमचं नाव आलेलं आहे, तुमच्यावर आम्ही कारवाई करू शकतो, तुमची चौकशी होऊ शकते, असा मेसेज म्हणा, संदेश म्हणा फडणवीसांकडून त्या व्यक्तीपर्यंत जाईल. आणि मग ती व्यक्ती एक तर शिंदेच्या शिवसेनेत जाईल किंवा फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसेल. आता बघणं हे आहे की फडणवीस नक्की काय करतात. या सर्व लोकांना आपल्याच मांडीवर घेऊन बसतात आणि हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवतात, की खरंच जशी घोषणा केली आहे की नाही मी कारवाई करीन तशी कारवाई करीतील. पण मला असं वाटतं आणि जनतेलाही असं वाटतं की असं काही होणार नाही. अडकणार फक्त भोंदू बाबा, रुपाली चाकणकर यांची झालेली चौकशी. किती महिला ओरडत असतील, संघटनेच्या महिला आहेत, अंजली दमानी आहेत, सुषमा अंधारे आहेत, करुणा शर्मा आहेत, ठोंबरे आहेत, रुपाली, ज्या आज रुपाली चाकणकरांच्या विरोधात एक जोर जोराने आक्रमक झाल्यात, ओरडतात की अटक करा अटक करा. पण जोपर्यंत फडणवीसांच्या मनात येणार नाही तोपर्यंत कोणालाही अटक होणार नाही. सर्व कोणी सही सलामत आहे. हे प्रकरण असंच चालत राहणार आणि जेव्हा हे प्रकरण जुनं होत जाईल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसरं एखादं प्रकरण असं वर येईल आणि हे प्रकरण दाबलं जाईल. तूर्त तरी एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येऊन तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.